नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार. जय मल्हार. काल करमाळा तालुक्यातील वरकटणे या ठिकाणी बारामती तालुक्यातील जे भटकंती करणारे मेंढपाळ आहेत त्या मेंढपाळांवरती पालवे व मदने या परिवारावरती वरकटणे गावातील काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये महिलांना प्रचंड बेदम मारहाण करण्यात आली, रक्तबंबाळ करण्यात आलं, पुरुषांना मारहाण करण्यात आली, लहान मुलींना मारहाण करण्यात आली, लहान मुलींचं लैंगिक विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. हे अतिशय गंभीर बाब आहे. मी या घटनेचा निषेध करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो, फडणवीस साहेब तुम्ही थोडं धनगर समाजाच्या बाबतीमध्ये जी काही आपली कठोर भूमिका आहे ती आता समाजाला कळलेली आहे की तुम्ही दगडाला पाझर फुटल पण तुम्हाला पाझर फुटणार नाही. अरे एक तरी निर्णय या समाजाच्या हिताचा घ्या. उगाच आपलं बैठकी घ्यायच्या, तोंडाला पानं पुसायची, हा कुठंतरी उद्योग बंद करा. आणि महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या सामाजिक संघटना असतील, यांनी कधीही मी महाराष्ट्रात ऐकलं नाही की एखाद्या मेंढपाळ कुटुंबावरती हल्ला झाला आणि म्हणून एखादी इतर समाजाची संघटना पुढे आली, इतर चळवळीतील संघटना पुढे आली आणि त्यांनी या मेंढपाळांचं संरक्षण केलं. का? हे मानव नाहीत? यांना भावना नाहीत? फक्त धनगर समाजानेच पुढे यायचं, त्या मेंढपाळांचं संरक्षण करायचं, त्यांना आधार द्यायचं काम करायचं. हे महाराष्ट्रातील शाहू फुले आंबेडकरांचा विचार जोपासणाऱ्या वैचारिक पातळीवरच्या जे काम करणाऱ्या संघटना आहेत यांनाही शोभतं. आज महिलांवरती हल्ले होतात, महिलांचं शोषण होतंय, बलात्कार होत आहेत. अशा वेळेस अंजली दमाने कुठे? कुठं आहेत सुषमा अंधारे? ह्या महिला नाहीत? ह्यांचे प्रश्न नाहीत? नवनीत राणा कुठे आहेत? चित्रा वाघ कुठे आहेत? रुपाली ठोंबरे कुठे आहेत? का फक्त जिथं टीआरपी मिळतो, प्रसिद्धी मिळते तिथंच नेतृत्व करायचं, तिथंच आपलं टीव्ही चॅनलवरती येऊन बेलगाम आपलं तोंड सोडायचं? हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या भटक्या विमुक्त समाजातील असंख्य महिला आहेत त्यांना गावागावामध्ये गाव गुंडांकडून, समाजकंटकांकडून प्रचंड त्रास दिला जातो, त्यांच्यावर बळजबरी केली जाते. असा प्रसंग राज्यामध्ये आज नवीन नाही, रोज असे प्रसंग आहेत. परंतु आपल्याला या प्रसंगातून टीआरपी नाही ना मिळणार, कारण हे खरं सामाजिक कार्य आहे. आणि हे कार्य करण्यासाठी अंजली दमानिया, तृप्ती देसाई यांनी पुढाकार घेतला पाहिजे, परंतु घेणार नाही, कारण इथं टीआरपी नाही. हे समाजासाठी डोंग करणं बंद करावं आणि वस्तुस्थितीवर खऱ्या महिला ज्या शोषणाच्या बळी आहेत त्यांच्यासाठी काम करावं. आणि फक्त मेंढपाळांवरती हल्ले झाल्यानंतर धनगर समाजानेच पुढे येऊन जर आंदोलनं करायची असतील तर या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा विचार संपत चाललाय का? या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला अस्पृश्य समजलं जातंय का? या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची कोंडी करण्याचा कोण प्रयत्न करतोय का? या महाराष्ट्रामध्ये जात समूहांच्या आडून राजकीय शक्ती या समाजाच्या शोषणाचा बळी घेण्याचा प्रयत्न करते का? हे देखील प्रश्न पुढे येत आहेत. लाखो हल्ले झाले, सरकार लक्ष देत नाही. लाखो हल्ले झाले, महिला आयोग लक्ष देत नाही. लाखो हल्ले झाले, एकही सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, नेते त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी पुढे येत नाहीत. एवढंच नाही तर महाराष्ट्रामधला एकही राजकीय इतर समाजातला नेता या समाजातील दुःख, दारिद्र्य, वंचित घटकांवर होणारे हल्ले हे थांबले पाहिजेत यासाठी पुढाकार घेत नाहीत. ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी शर्मेची बाब आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचं संरक्षण, महिलांवर होणारे अन्याय हे रोखण्यासाठी अनेकांचे चौरंग केले. हे चौरंग करण्याची वेळ गावगाड्यातल्या जो कोणी माजलेले प्रस्थापित गावगुंड आहेत त्यांचा चौरंग करण्याची वेळ आज आलेली आहे. आणि तो चौरंग देवेंद्र फडणवीस आपण शासनाच्या स्टाईलनं करत असाल तर निश्चितपणे आम्ही तुमचं समर्थन करू. आणि जर तुम्ही याकडे बघ्याची भूमिका घेणार असाल तर धनगर समाजाला खोडा पिक्चर महाराष्ट्राला माहिती, तो काळ येणाऱ्या काळामध्ये हातात घ्यावा लागू नये हीच माझी सरकारला विनंती आहे. आज या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झाला, पण गुन्हा दाखल झाला याचा अर्थ हल्ले थांबले नाहीत. तर या मेंढपाळांसाठी कडक अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कायदा आणणं आणि त्यांच्या संरक्षणासाठी सरकारने हे गांभीर्याने दखल घेणं ही गरज आहे. गुन्हा दाखल झाला, आरोपींना शासन होईल, परंतु हल्ले थांबणार नाहीत. कारण हा भटकंती करणारा समाज आहे. भटकंती करणारे फक्त धनगरच नाहीत तर अनेक महाराष्ट्रामध्ये लाखो समाज असे आहेत की त्या समाजाला आपल्या उदरनिर्वाहासाठी या गावातून त्या गावामध्ये रोज स्थलांतरित व्हावं लागतं. अशी लाखो कुटुंब या राज्यामध्ये आहेत. त्यांच्यावरचे हल्ले, त्यांच्यावरचे प्रसंग थांबवायचे असतील तर त्यांच्यासाठी अॅट्रॉसिटी ऍक्ट सारखा कायदा आणणं हीच या सर्व महिला संघटनाची, महिला पदाधिकाऱ्यांची, महिला समाजसेवकांची आणि सामाजिक चळवळीमध्ये शाहू फुले आंबेडकरांचा विचार जपणाऱ्या प्रत्येकाची गरज आहे. आणि जो हिंदू आहे तो हिंदू जर या मेंढपाळ बांधव, हिंदू मधून आपण अनेक आंदोलन करतो, अनेक मोर्चे काढतो, परंतु हे मेंढपाळ हिंदू नाहीत. ह्या ज्या महिलांवरती हल्ले होत आहेत त्या हिंदू नाहीत. हिंदूने जर एका हिंदूवर हल्ला केला तर ते आपल्याला मान्य नाही. अरे एखादा जर हिंदू कमजोर हिंदूवर हल्ला करत असेल, कमजोर हिंदूचं शोषण करत असेल, कमजोर हिंदूला लैंगिक अत्याचार करत असेल तर जो मजबूत असणारा हिंदू आहे त्या हिंदूचं सुद्धा मनगट धरण्याची, त्याच्या विरोधामध्ये सुद्धा लढण्याची हिंदू संघटनांमध्ये ताकद असली पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं हिंदूंच्या बाबतीमध्ये एकता, हिंदूंच्या बाबतीमधलं जे काही चाललेलं वातावरण आहे ते बंद होईल. अन्यथा जिसकी लाठी उसकी भैंस ही जर पद्धत रूढ होत चालली तर निश्चितपणे महाराष्ट्र हा गोत्यात जाणार, जातीय संघर्ष वाढत जाणार आणि महाराष्ट्राची जी काही वीण आहे ती विस्कटणार आणि धनगरांना अस्पृश्य समजलं जाणार. धनगरांना गावागावामध्ये अस्पृश्य समजलं जाईल, राजकारणात अस्पृश्य समजलं जाईल, व्यवसायात अस्पृश्य समजलं जाईल नव्हे तर ते चित्र आज उघड होत आहे, दिसत आहे. कारण त्यांच्या अन्यायाविरोधामध्ये एकही समाज, एकही सामाजिक संघटना पुढे येऊन बोलत नाही याचा विचार करण्याची आज गरज आहे. देवेंद्र फडणवीस, तुम्हाला विनंती आहे की हे हल्ले तात्काळ थांबले पाहिजेत. त्यासाठी कडक कायदा यांच्या बाजूने आणणं हीच यासाठी अतिशय महत्वाची बाब आहे. जय मल्हार.